नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 28वा भक्ती मार्गाच्या आचरणात मध्ये कपिल देवांचे उपदेश। That correct? भक्ती मार्गाच्या आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश। आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 27। बाहुंश मंदिर गिरे परिवर्तनेन निर्निक्त बाहुवलयानधि लोकपालान् संचिन्तयेत्यशततारमसह्यतेजः शंख च तत्करसरोरुहराजहंसम् बाहुंश्च मन्दरगिरे परिवर्तनेन निर्निक्त बाहुवलयानधिलोकपालान् संचिन्त्येद्यशशतारमसह्यतेजः शंखं च तत्करसरोरुहराजहंसम् बाहुंश्च मन्दरगिरे परिवर्तनेन निर्निक्त बाहुवलयानधिलोकपालान् संचिन्त्येद्यशशतारसतं रमसह्यतेज शंखं च तत्करसरोरुहराजहंसम् बाहुंश्च मन्दरगिरे परिवर्तनेन निर्वक्त बाहुवलयानधिलोकपालान् शंखं च तत्करसरोरुहराजहंसम् बाहुंश्च मन्दरगिरे परिवर्तनेन निर्निक्त बाहुवलयानधिलोकपालान् संचिन्त्येद्यशशतारमसह्यतेजः
शंखं च तत्करसरोरुहराजहंसम् बाहुंश्च मन्दरगिरे परिवर्तनेन निर्णिक्तबाहुवलयानधिलोकपालान् संचिन्त्य एकदशशतारमसह्य तेज शंखं च तत्कररसरोहरुहराजहंसम् बाहुन् बाहु च आणि मंदरगिरे मंदार पर्वताच्या परिवर्तनेन परिभ्रमणामुळे परिभ्रमण म्हणजे काय रिव्हॉल्विंग स्वतःभोवती फिरणे निर्णिक्त उजळलेली पॉलिश्ड बाहुवलयान बाहूंवरील आभूषणे अधिलोकपालान लोकपालांचे उगमस्थान लोकपाल म्हणजे ईश्वर कंट्रोलर देव देवता संचिंतयेत चे मनुष्याने ध्यान करावे दशशतहरम सुदर्शन चक्र एक सहस्त्र आरे असणारे आरे म्हणजे स्पोक्स असह्य तेज दिपवून टाकणारे शंखम शंख च सुद्धा तत्कर भगवंतांच्या हातामध्ये सुरोरुह कमलासमान राजहंसम हंसाप्रमाणे भाषांतर आहे योग्याने पुढे भगवंतांच्या चार बाहूंचे ध्यान करावे योग्याने पुढे भगवंतांच्या चार बाहूंचे ध्यान करावे हेच बाहू भौतिक प्रकृतीची विविध कार्ये नियंत्रित करणाऱ्या देवतांच्या सर्व शक्तींचे उगमस्थान आहेत पुढे योग्याने मंदार पर्वताच्या परिभ्रमणामुळे उजळलेल्या आभूषणांवर ध्यान केंद्रित करावे नंतर त्याने एक सहस्र आरे आणि दिपवून टाकणारे तेज असणाऱ्या सुदर्शन चक्राचे चिंतन करावे तसेच योग्याने भगवंतांच्या कमळासारख्या हातात असणाऱ्या राजहंसासम शंखाचेही ध्यान करावे कमळाची उपासना सगळीकडे दिली जाते सो आपण आता पुढे पुढे वर सरकत आहोत काल आपण भगवंतांच्या वक्षस्थळावर कसं ध्यान करायचं वाचलं आज वक्षस्थळावरून बाहूंकडे बाहूंवरती बाहू म्हणजे पूर्ण हात आला त्याच्यामध्ये बाहू हातात काय धरलंय सगळ्यावरती ध्यान करायचं योग्याने पुढे भगवंतांच्या चार बाहूंचे ध्यान करावे हेच बाहू भौतिक प्रकृतीची विविध कार्य नियंत्रित करणाऱ्या देवतांच्या सर्व शक्तींचे उगमस्थान आहेत
जे मॅनेजमेंट बघत असतात ते जनरली क्षत्रिय असतात आणि प्रथम मॅनेजर्स असतात ते म्हणजे देवी देवता. भगवंतांच्या बाहूतून क्षत्रिय निर्माण झाले हे आपण ऑलरेडी बऱ्याचदा वाचलेलं आहे. इथे सांगितलेलं आहे देवी देवता याच्यातून निर्माण होतात. पुढे योग्याने मंदार पर्वताच्या परिभ्रमणामध्ये उजळलेल्या आभूषणांवर ध्यान केंद्रित करावे. आभूषण म्हणजे ज्वेलरी. ऑर्नामेंट्स. नंतर त्याने एक सहस्त्र आरे आणि दिपून टाकणारे तेज असणाऱ्या सुदर्शन चक्राचे चिंतन करावे. एका हातामध्ये चक्र आहे, गदा आहे, शंख आहे. यातलं इथे फक्त चक्र आणि शंख सांगितलेलं आहे. सुदर्शन चक्राचं चिंतन करावं. त्याच्यामध्ये 1000 स्पोक्स आहेत आणि अतिशय तेजस्वी असं ते भगवंतांचं शस्त्र आहे. तसेच योग्याने भगवंतांच्या कमळासारख्या हातात असणाऱ्या राजहंसासम शंखाचेही ध्यान करावे. शंख हा जनरली जेव्हा गोल असा दिसतो तो एकदम सुपर व्हाईट, काय म्हणतात त्याला, स्नो व्हाईट शंखा राजहंसाप्रमाणे दिसतो, स्वान. तात्पर्य, सर्व प्रकारच्या दंड आणि शासन विभागाची उत्पत्ती भगवंतांच्या बाहूंपासून होते. प्रभुपाद सांगतात. क्षत्रियांचं मेन काम असतं दंड आणि शासन. जो चुकीचं वागतो त्याला दंड देणे आणि चुकीचे वागू नयेत म्हणून शासन करणे. सर्व प्रकारच्या दंड आणि शासन विभागाची उत्पत्ती भगवंतांच्या बाहूंपासून होते. विश्वाची दंड व्यवस्था विविध देवतांद्वारे मार्गदर्शित केली जाते आणि तिची निर्मिती भगवंतांच्या बाहूंपासून होते. I think you should stop there. It's too disturbing. It's too loud. Do it later. विश्वाची दंड व्यवस्था विविध देवतांद्वारे मार्गदर्शित केली जाते आणि तिची निर्मिती भगवंतांच्या बाहूंपासून होते असे इथे म्हटले आहे. बरेचदा आपण याची चर्चा करतो. दंड व्यवस्था ऍक्च्युली देवी देवता करतात. निर्णय जजचं काम हे यमराज करतात. कन्फ्यूज व्हायचं नाही आपण. जजिंग इज डिफरंट आणि दंड देणे डिफरंट. दंड द्यायचं म्हणजे काय, आता या प्रदेशातले लोक खूप पापी आहेत की इथे पाऊस पाडायचं नाही. ते कोणाचं काम असतं, सगळ्यांचं. वरुण देवता, अग्नी देवता, इंद्र देवता सगळे मिळून ठरवतात हे कसं करायचं. इथले लोक पापी आहेत, इथे वारा नाही, पाऊस नाही, टेम्परेचर वाढवायचं. हे दंड आहे आपल्याला, ज्याला आपण आदी दैविक क्लेश म्हणतो. देवी देवतांद्वारे दिला गेलेला त्रास. हा त्रास आपल्याला वाटतो विनाकारण दिलेला आहे. कुठलाही त्रास विनाकारण नसतो, कुठलाही. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी आयुष्यभर काहीच पाप केलेलं नाही तरी पण माझ्याच नशिबामध्ये कसं काय दुःख आलेलं आहे, का मला दंड मिळते. लहानपणापासून मी भगवंतांची पूजा उपासना करतो तरी जेव्हा महापूर आला तेव्हा माझ्या पण घरात पाणी घुसलं. आपल्याला वाटतं की विनाकारण आपल्याला दंड दिला जातोय. विनाकारण कुठलाही दंड नसतं. देवी देवता हे सगळं दंड कसं मॅनेज करतात याच्या मागे लॉजिक असतं, अल्गोरिदम असतं, गणित असतं. तुम्हाला ते कळायलाच पाहिजे याची काही आवश्यकता नाही आणि कळणार पण नाही मोस्ट ऑफ द केसेस मध्ये. फॉर एक्झाम्पल, प्रभुपाद बऱ्याचदा उदाहरण देतात की तुमच्या अंगावरती एखादा मच्छर डास बसून मस्तपैकी रक्त पित असतो तुमचं आणि तुम्हाला कळाल्यानंतर तुम्ही दुसरा हात मोठा घेता आणि त्याच्यावरती मारता फाट. त्या डासाच्या विश्वामध्ये हात म्हणजे खूप मोठा आहे. महापूर आल्यासारखं, भूकंप झाल्यासारखं. तो विचार करेल की हे कुठून काय आलं.
मला तर माहिती नाही, मी तर काहीच केलं नाही, मी माझा धर्म करतोय. तसंच आपण विचार करतो की आपण आपला धर्म करतोय, आपण चांगल्या पद्धतीने वागतोय, परंतु तरीही भूकंप का होतो, महापूर का येतो, दुष्काळ का पडतो. आणि ठीक आहे, काही लोक पापी आहेत, भरपूर लोक पापी आहेत, त्यांच्यावरसाठी महापूर पाहिजे, दुष्काळ पाहिजे, भूकंप पाहिजे. मी काय पाप केलंय? जसे फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ एखादं विमान क्रॅश होतं, विमान क्रॅश झालं की जनरली कोणीच वाचत नाही त्याच्यातलं. 300च्या 300, 200, 300 काय असतील ते सगळे मरतात. मग आपण विचार करतो की आता यातले सगळ्यांचे सेमच पाप थोडीच असणार आहे. भगवंतांनी असं कसं काय त्यांना दंड दिला? वेल, ते एकाच जन्मातलं असायला पाहिजे असं नाही, कुठल्या ना कुठल्या जन्मातलं हे चालू असतं ऍक्च्युअली. देवी देवतांचं काम आहे दंडाचं सगळं हे करणे, मॅनेजमेंट करणे, दंड व्यवस्था बघणे. आणि हे सगळं भगवंतांच्या बाहूतून आलेलं असतं. त्याच्यासाठी शौर्य पाहिजे, क्षत्रियाचे गुण पाहिजेत. मंदार पर्वताचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, कारण देवतांनी व असुरांनी समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वताचा रवीसारखा उपयोग केला होता. भगवंत आपल्या कुर्म अवतारात त्या मंदार पर्वत रूपी रवीच्या खाली, आधाराखाली राहिले होते. आणि त्यामुळे मंदार पर्वताच्या परिभ्रमणाने त्यांच्या अलंकारांना नवी झळाळी दिली गेली. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंतांच्या हातातील अलंकाराचे तेज आणि झळाळी एवढी आहे की त्यांना नुकतेच उजळविलेले आहे असे वाटावे. हे कळालं काय? जनरली सोन्याचे आभूषण वगैरे असतात ना, तर ते आपण भरपूर त्याच्यावरती मळ बसलेला असेल आणि बरेचसे मेटल हे हळूहळू डल दिसायला लागतात, ब्लॅकिश दिसायला लागतात. मग आपण त्याला वेगवेगळ्या केमिकल मध्ये घालून पॉलिश घासून आणतो आणि मग ते चकचकीत दिसायला लागतं. आता थँक्स टू इंटरनेट तुमच्यापैकी बरेच लोक तांब्याचे ग्लासेस, तांब्याचे बॉटल्स वगैरे वापरतात पाणी प्यायला. पूर्वी कोणी वापरत नव्हतं, ते इंटरनेटमुळे सगळ्यांना कळायला लागले. कायम वापरायचं नसते बरं का, उन्हाळ्यात नसतं वापरायचं, उन्हाळ्यात ते विष होतं ते पाणी. एनिवे, आपण पाहतो की 2-3 दिवसानंतर त्याचा कलर एकदम असा डल झालेला असतो. मग त्याला आपण काय म्हणतात, त्याला पितांबरी वगैरे लावून मस्त घासून काढतो आणि मग चकचकीत नवीन दिसतं. तर भगवंतांच्या अंगावरचे हे जे सगळे दागिने आहेत ते असे पॉलिश केल्यासारखे दिसतात कायम. आणि याचं कारण इथं सांगितलंय मंदार पर्वताच्या परिभ्रमणामुळे. म्हणजे मंदार पर्वत फिरवत होते ना सगळे असुर आणि देव मिळून, ते घासल्यासारखं काम आहे. पॉलिश पेपर, त्याला पॉलिश पेपर लावून भगवंतांची आभूषणं त्याला लावली, घासून काढलं सगळं चकचकीत. दुसऱ्या शब्दात प्रभुपाद इथे सांगतात की भगवंतांच्या अंगावरची सगळी आभूषणं ही कायम चकचकीत असतात. त्याच्यामध्ये डलपणा, धुरा, धूळ वगैरे असला काही प्रकार नाही. हे सगळं इथे भौतिक जगामध्ये. भगवंतांच्या हातात सुदर्शन चक्र असून त्याला 1,000 आरे आहेत, 1,000 स्पोक्स आहेत. आपल्यासाठी ते इमॅजिन करणे पण शक्य नाही. साईजने किती मोठा असेल सुदर्शन चक्र, कारण 1,000 स्पोक्स बसवायचे म्हणजे खूप मोठा असावा लागतो. तुम्हाला वाटत असेल तुमच्या हातात बसणारं सुदर्शन चक्र त्याच्यात लावून बघा तुम्ही, 100 पण बसणार नाहीत ऍक्च्युली. खूप खूप मोठी जागा पाहिजे. मधला जो सर्कल असतो तिथून जे लावायचं आहे तेच मोठं असायला पाहिजे 1,000 त्याच्यामध्ये बसण्यासाठी. योग्याला प्रत्येक आर्याचे चिंतन करण्याचा उपदेश देण्यात आला आहे. प्रभुपाद सांगतात योग्याला प्रत्येक आर्याचे चिंतन करण्यात उपदेश देण्यात आला आहे. भगवंतांच्या दिव्य रूपाच्या प्रत्येक घटक भागाचे न चुकता त्याने चिंतन करावे. आणि चिंतन हे देखील आता इथे तात्पर्य संपलेलं आहे. चिंतन देखील कसं असलं पाहिजे? त्या चिंतनाचा अर्थ असा नसतो
की माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी मी ते पाहतोय. प्रभुपादांनी जसं आपल्याला काल सांगितलं की अशा प्रकारे मनामध्ये भगवंतांना पाहणे किंवा मंदिरामध्ये जाऊन भगवंतांचा विग्रह पाहणे किंवा भगवंतांचं श्रवण कीर्तन जप करणे हे सगळं सेम आहे. बऱ्याचदा प्रभुपाद सांगतात की जपावरती तुमचा लक्ष केंद्रित होण्यासाठी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारे भगवंतांचं चिंतन मनामध्ये करू शकता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण मॅक्झिमम लोक हे चुकतात ऍक्च्युली, की हे भगवंतांचं सुंदर रूप यस मान्य, आपल्याला पण मान्य आहे, अति सुंदर आहे, सुंदर आहे, परंतु ते सौंदर्य आपल्या डोळ्याच्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही. हा किती छान दिसत. बरेच लोक तेवढ्या तिथेच थांबतात. परंतु हे जे सगळे श्लोक आपण परवापासून वाचतोय याच्यामध्ये कसं सांगितलंय की त्याच्याही पुढे जाऊन त्या भगवंतांच्या अवयवांचं किंवा आभूषणांचं महत्व जाणून घेतलं पाहिजे. आणि हे महत्व जाणणे म्हणजेच हे जाणणे असतंय की भगवंत हे सुपर पॉवरफुल आहेत, परमश्रेष्ठ आहेत, परमेश्वर आहेत, ओमनीपोटेंट आहेत, सर्व शक्तिमान आहेत. आणि याची का जाणीव व्हायला पाहिजे? जेणेकरून आपण आपल्या मनातले जे सगळे मलिन विचार आहेत स्वतः सुपर पॉवरफुल व्हायचे, स्वतः ईश्वर व्हायचे, शक्तिमान व्हायचे, ते निघून जातील. अशा प्रकारे जर चिंतन आपण केलं नाही तर ह्या सगळा दिखावा असतो, वरचा दिखावा. हे लक्षात ठेवलं पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये पुढे कंटिन्यू करतात कपिल देव. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात कौमोदकीं भगवतो दयितां स्मरेत दिग्धामरा तिभट शोणित कर्दमेन मालां मधुव्रत वरुथ गिरोपधुष्टां चैतस्य तत्वमलम मणिमस्य कंठे. वरती जायचं आपल्याला आता. योग्याने नंतर भगवंतांना अत्यंत प्रिय असणाऱ्या त्यांच्या गदेचे स्मरण करावे. मागच्या श्लोकामध्ये 2 हातातलं सांगितलेलं चक्र आणि शंख, नंतर त्याने गदेचे स्मरण करावे. गदा 3ऱ्या हातामध्ये आहे. हीच गदा सदैव शत्रुत्व बाळगणाऱ्या सैनिकांचा संहार करते. रेप्रेझेंटेटिव्ह ऍक्च्युली. आणि ती त्यांच्या रक्ताने माखलेली आहे. तसेच त्याने भगवंतांच्या कंठातील मनोहर पुष्पहाराचे ध्यान करावे. त्या पुष्पहाराभोवती भ्रमरांचे थवे सतत मधुर असा गुंजारव करीत असतात, त्यांचे ध्यान करावे. भगवंतांच्या गळ्यातील मोत्यांच्या माळेचेही योगाने चिंतन करावे. जे शुद्ध जीव सतत भगवंतांच्या सेवेत रममान असतात त्यांचे प्रतिनिधित्व ही माळ करीत असते. सो डिफिकल्ट टू पुट एव्हरीथिंग टुगेदर. पहिली गोष्ट म्हणजे गद्याचं स्मरण करायचं आहे, जे शत्रूंचा संहार करण्यासाठी आहे. सुदर्शन चक्र पण त्याच्यासाठीच आहे, परंतु सुदर्शन चक्राचा उपयोग भगवंत खूप रेअरली करतात. इट्स लाईक लास्ट रिसॉर्ट. आणि दुसऱ्या 2 हातामध्ये काय असतं? चक्र, गदा, शंख आणि पद्म. हे भगवंतांचे 4 हात हे दर्शवतात की कठोर दंड द्यायला पण भगवंत तयार आहेत, त्याचबरोबर प्रेमळ उपदेश द्यायला पण भगवंत तयार आहे. दोन्ही बाजू सदैव असंच वागणं असलं पाहिजे. कंठातील मनोहर पुष्पहाराचे ध्यान करावे. त्या पुष्पहाराभोवती भ्रमरांचे थवे सतत मधुर गुंजारव करीत असतात, त्याचं ध्यान करावं. जे शुद्ध जीव सतत भगवंतांच्या सेवेत रममान असतात. शेवटचं वाक्य खूप महत्वाचं आहे. जे शुद्ध जीव सतत भगवंतांच्या सेवेत रममान असतात त्यांचे प्रतिनिधित्व ही माळ करते, भगवंतांच्या गळ्यातील मोत्याची माळ.
तात्पर्य, योग्याने भगवंतांच्या दिव्य शरीराच्या विविध अवयवांचे चिंतन केले पाहिजे. ते आपण वाचत आहोत. मनुष्याने जीवाच्या स्वरूप स्थितीचे ज्ञान प्राप्त करावे असे येथे म्हटले आहे. कुठं म्हटले? प्रभुपाद सांगतात मनुष्याने जीवाच्या स्वरूप स्थितीचे ज्ञान प्राप्त करावे असे येथे म्हटले आहे. म्हणजे मी आत्मा आहे, शरीर नाही, मी भगवंतांचा सेवक आहे, याची जाणीव झाली पाहिजे भगवंतांच्या शरीराकडे बघताना. जसं मी मगाशी म्हणालो की नाही, एक विलोभनीय डोळ्यांना आनंद देणारं दृश्य म्हणून त्याच्याकडे बघायचं नाहीये. तसं पण बघायचं आहे, नाही असं नाही, परंतु माझी पात्रता काय आहे, मी कोण आहे, हे सगळं बघितल्यावर हे याची जाणीव होण्यासाठी दर्शन घ्यायचं असतं. मॅक्झिमम लोक हे कशासाठी दर्शन घ्यायला जातात? आशीर्वाद किंवा काहीतरी शुभ घडावं म्हणून. महाराज आले होते, दर्शन मिळालं का प्रभूजी तुम्हाला? दर्शन घेऊन काय करायचंय महाराजांचं? महाराजांची वाणी ऐकायची असते. तसंच भगवंतांचं दर्शन घेऊन काही उपयोगाचं नाही. भगवंतांचे देखील महत्ता जाणायची असते. भगवंत माझ्यापेक्षा किती श्रेष्ठ आहेत आणि मी कसा सदैव सतत त्यांचा सेवक आहे हे जाणण्यासाठी हे सगळ्यांच्यावरती चिंतन मनन करायचं, ध्यान करायचं. हे जर जाणलं नाही तर आपल्याच आनंदाचा एक भाग म्हणून आपण पाहायला शिकतो मंदिरामध्ये विग्रहांकडे. वाव, काही लोक खूप इतकं नाटक करतात, काय सुंदर दर्शन आहे आजचा शृंगार किती छान केलाय ना माताजी. ऐकले कधी हे वाक्य तुम्ही? ऐकले नाही? पुण्याच्या मंदिरात जायचं, खूप ऐकायला मिळतं. आजचा शृंगार किती छान सुंदर होता ना. पुढे चालला प्रभूजी, जॉबला जायला पाहिजे की मीटिंग आहे 10 वाजता. पाप कर्म काही बंद करायचे नाहीत. भगवंतांकडे आकर्षित होणे म्हणजे भगवंतांच्या नियम, बंधन, उपदेश, आदेश यांच्याकडे आकर्षित होणे. म्हणून प्रभुपाद इथे हे वाक्य लिहितात, कोणाला समजणार नाही ऍक्च्युली प्रभुपादांनी मध्येच हे वाक्य का लिहिलंय असं. मध्ये सुरुवातीलाच तात्पर्याच्या मनुष्याने जीवाच्या स्वरूप स्थितीचे ज्ञान प्राप्त करावे असे येथे म्हटले आहे. तुम्ही श्लोक बघितला तर तुम्हाला कुठेच म्हटलेलं दिसणार नाही. शेवटच्या वाक्यात थोडंसं सांगितलंय, शुद्ध भक्ताचे प्रतिनिधित्व कोण करतं? भगवंतांच्या गळ्यातली मोत्याची माळ. आपले भक्त पण भगवंतांच्या गळ्यातले मोत्याची माळ व्हायला सदैव तयार आहेत. कोणाला भगवंतांच्या चरण कमलावरची धुळीचं कण व्हायचं नाहीये. चैतन्य महाप्रभू म्हणतात, मला काय व्हायचं नाहीये, मला फक्त भगवंतांच्या चरण कमलावरचं धुळीचं कण झालं तरी बास आहे. नंद तनुज किंकरम पतिताम माम विषमे भवांबुधौ तब पाद पंकज. लास्टच म्हटलं मी एकदम. स्थित धूली सदृशिम विचिंतया. धुलीचं कण बनायचंय तुमच्या चरण कमलावरचं. ही हीन भावना येणे म्हणजे स्वतःची स्वरूप स्थिती जाणणे. ही हीन भावना जनरली लवकर येत नाही. आली तरी एक प्रिटेन्स, विडंबना म्हणून, ढोंग म्हणून येते थोड्या वेळापुरत स्टाईल मारायला. या ठिकाणी 2 प्रकारच्या जीवांचा उल्लेख केलेला आहे. एकास अराती असे म्हणतात. दिग्धाम अराती. ते भगवंतांच्या लीला समजून घेण्याच्या विरुद्ध असतात. त्यांच्या समोर भगवंत आपली भयंकर गदा हातात घेऊन प्रकट होतात. आणि भगवंतांनी राक्षसांचा वध केलेला असल्यामुळे ती गदा सदैव रक्ताने माखलेली असते. राक्षसी भगवंतांचे पुत्रच होत. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की सर्व प्रकारच्या जीवयोनी म्हणजे भगवंतांचे पुत्रच आहेत. तथापि 2 भिन्न प्रकारे कार्य करणाऱ्या जीवांचे 2 वर्ग आहेत. भगवंत शुद्ध जीवांना आपल्या कंठाजवळ धारण करतात
जणू काही एखाद्याने रत्ने व मोती आपल्या गळ्यामध्ये आणि वक्षस्थळावर धारण करावे. येथे भगवंतांच्या गळ्यातील मोती म्हणजे शुद्ध कृष्ण भावनेत रमलेल्या जीवांचे प्रतीक आहे. आणि जे असुर आहेत आणि भगवंतांच्या लीलांविषयी शत्रुभाव बाळगतात त्यांना गदेने दंड दिला जातो व ही गदा अशा पतित जीवांच्या रक्ताने सदैव माखलेली आहे. हा दोन्ही बाजू या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. म्हणून प्रभुपाद सुरुवातीला म्हणतात की तुम्ही कुठल्या बाजूला राहायचंय तुम्ही ठरवायचं. गदा पाहिजे का भगवंतांच्या गळ्यातली माळ पाहिजे. भगवंतांना गदा अतिशय प्रिय आहे कारण तिचा उपयोग ते असुरांचे दमन करण्यासाठी व असुरांच्या रक्तमांसांचा चिखल करण्यासाठी करतात. कधी कधी आपल्याला असं ग्राफिक वर्णन वाचताना थोडस विचित्र वाटतं. एवढं का ग्राफिक दिलेलं आहे. प्रभुपाद म्हणायचे या कलियुगातल्या जीवांना झोपलेल्या अवस्थेतून बाहेर काढायला ह्याच्यापेक्षा ग्राफिक सांगितलं पाहिजे. याच्यापेक्षा महाभयानक शब्दांमध्ये सांगितलं पाहिजे. जेव्हा प्रभुपादांच्या शिष्यांनी नृसिंहदेवाची पेंटिंग काढायला घेतलं, जे फेमस पेंटिंग आपण सगळीकडे वापरतो, ते त्यांना वाटलं की पोटातले कोतळे वितळे रक्त वगैरे सगळीकडे पसरलेलं वगैरे ते खूपच काय म्हणतात मराठीमध्ये त्याला, ग्रोस किळसवानं वाटेल. करतो की नाही. प्रभुपाद म्हणाले हे काहीच नाही, अजून वाढवा. त्यांनी दाखवलं आणून. प्रभुपाद म्हणाले अजून वाढवा. त्यांनी दाखवलं. प्रभुपाद म्हणाले अजून वाढवा. त्यांना वाटलं मग हे चित्र आपण कुठेतरी मंदिराच्या मागच्या खोलीत वगैरे लावायचं. हे प्रभुपाद म्हणाले सगळीकडे लावायचं हे चित्र. ऍक्च्युली आपण कल्पना करू शकत नाही इतकं महाभयानक रूप आहे नरसिंहदेवांचं. कितीही आपण वाचलं, कितीही कल्पना केली, कितीही चित्र काढली, कितीही ग्राफिक्स, आजकाल AI चा वापर केला, कम्प्युटरवरती काढलं, ग्राफिक्स काढलं, तरी आपण त्याच्याही पलीकडे अनगिनित पटीने भगवान नरसिंहदेव हे क्रूर आणि भयानक अवतारामध्ये आहेत, प्रभुपाद सांगतात. परंतु ते कोणासाठी? हिरण्यकशिपू सारख्या असुरासाठी. प्रल्हाद महाराजांसारखा 5 वर्षाचा मुलगा देखील घाबरत नाही, हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. कारण ते भक्तांसाठी कधीच क्रूर नसतात, कधीच असुर नसतात. ते भक्तांसाठी सदैव भक्तवत्सल असतात. भक्त कधी असं किरसवानं ग्रोस काय हे असं रूप त्याला दिसतच नाही भक्ताला. आता या श्लोकामध्ये आपण वाचत आहोत की भगवंतांच्या हातातली गदा ही सदैव रक्ताने माखलेली असते. मी इतक्या वेळेला चतुर्भुज रूपाचं पेंटिंग आणि फोटो चित्र पाहिलेत, माझं आजपर्यंत कधी लक्ष गेलं नाही त्या गदेवरती खरोखर रक्त असतं का? बघितलंय तुम्ही? मे बी असलं पाहिजे. दॅट्स अ गुड थिंग. गदेकडे लक्ष गेलं की समजायचं आपण पण गदा आहे. हिंदीतला गदा आपल्यासाठीच आहे गदा. म्हणून प्रभुपाद इथे थोडस ग्राफिक लिहितात. भगवंतांना गदा अतिशय प्रिय आहे कारण तिचा उपयोग ते असुरांचे दमन करण्यासाठी व असुरांच्या रक्तमांसांचा चिखल करण्यासाठी वगैरे. ज्याप्रमाणे प्राणी आणि माती यांच्या मिश्रणाने चिखल होतो, त्याप्रमाणे भगवंतांच्या शत्रूंच्या किंवा नास्तिकांच्या भौतिक शरीरांचा विनाश गदेने होतो आणि अशा असुरांच्या रक्तमांसाचा चिखल गदेला लागतो. जसं मी मगाशी म्हणालो की भगवंतांचे हात जसे एका हाताने धपाटा मारायचं पण काम करायचं असतं आणि एका हाताने माया पण करायचं काम करायचं असतं. प्रत्येक आई वडिलांनी हे शिकलं पाहिजे. ऍक्च्युली आजकालच्या आई वडिलांना हे जमत नाही. आजकालचे आई वडील फक्त माया करतात. दंड देणे म्हणजे खूप अत्याचार केल्यासारखं वाटतं आपल्या मुलांवरती. कारण
लहानपणी वाढताना आपल्याला दंड दिलेलं आवडलं नाही, मग आपण आपल्या मुलांना का दंड द्यायचा? असं एक प्रत्येक पिढीमध्ये हळूहळू हे डिग्रेडेशन होत गेलेलं असते. अक्षरशः 8-10 वर्षाची मुलं झाली तरी आई वडिलांना ऐकत नाहीत असं. मग बऱ्याच ठिकाणी याच्यावरती सेमिनार्स आणि लेक्चर्स आणि ट्रेनिंग घेतले जातात. पॅरेंटिंग कसं करायचं. सिंपल असतं पॅरेंटिंग, त्याच्यात काही इट्स नॉट रॉकेट सायन्स ऍक्च्युली. मुलांना दंड द्यायचा हे त्यांना म्हणजे आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी, आपली क्रूर भावना तृप्त करण्यासाठी म्हणून थोडीच कोणी दंड देत असतो. त्यांच्या फायद्यासाठीच देत असतो. एका हाताने दंड द्यायचा असतो, एका हाताने माया करायचं असतं, प्रेम पण द्यायचं असतं. आणि याचा बॅलन्स व्यवस्थित ठेवला की मुलं व्यवस्थित होतात. त्यात काही अवघड विशेष काही नाही आहे ऍक्च्युली. भगवान ते आपल्याला आपल्या 4 हातांनी करून दाखवतात. असुरांसाठी गदा आणि चक्र आणि भक्तांसाठी शंख आणि पद्म. इथेच थांबूया आपण, कारण पुढचे 2 श्लोकामधला एक वाचून उपयोगाचं नाही, दोन्ही वाचले पाहिजे. कारण दोन्हींमध्ये भगवंतांच्या सुंदर मुखाचं ध्यान सांगितलेलं आहे. 2 श्लोक आहेत मुखासाठी आणि नंतर डिटेलमध्ये मुखासाठी, डोळ्यावरती, कानावरती. वाव. भगवंतांच्या अस्मित हास्याकडे ध्यान करावे. ट्रेलर पुढे काय येणार आहे ट्रेलर. भगवंतांच्या स्मित हास्यावर ध्यान करावे. हे हास्य भगवंतांसमोर नतमस्तक होणाऱ्या सर्वांचा अश्रुसागर सुकवून टाकते. हास्यावरती 2 श्लोक आहेत. प्रेम आणि स्नेहामध्ये द्रवीभूत झालेल्या भक्तिभावाद्वारे योग्याने आपल्या हृदयाच्या गाभ्यामध्ये भगवान विष्णूंच्या मुक्त हास्याचे ध्यान करावे. ओके, इथेच थांबूया आपण. काय काय कशा कशावरती ध्यान केलं आपण आज? केलं काय? कृष्ण चैतन्य प्रभूंचं ध्यान कुकुंबर वरती आहे. कुंती माताजींचं ध्यान दोडक्यावरती आहे. सना माताजींचं ध्यान सुई दोऱ्यावरती आहे. आणि हरिप्रिया माताजींचं ध्यान काड्यावरती आहे. कशा कशाचं ध्यान केलं आपण? बाहूंच. आणि 4 बाहूंमध्ये काय आहे याच, आणि गळ्यावरती, कंठावरती, गळ्यातला हार, पुष्पहार आणि मण्यांचा हार दोन्ही. आपल्याला भगवंतांच्या गळ्यातल्या मण्यांचा हार बनायचा आहे. भगवद्गीतेमध्ये देखील एक श्लोक येतो. व्हॉट इज दॅट श्लोक? सुरुवात कशी होते त्या श्लोकाची? सुरुवात सांगा म्हणजे मला आठवते. आपण भगवंत हे येस, माताजींना येणार माहिती होतं मला. मत्त परतरम नान्यात किंचित अस्ति धनंजय मयि सर्व इदम प्रोक्तम सूत्रे मणिगणे इवा. माझ्या इतका श्रेष्ठ किंवा माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाहीये. मी सगळीकडे उपस्थित आहे. जणू काही सगळ्या मण्या या दोऱ्यांमध्ये ओवलेल्या आहेत. दोरी दिसत नाही, मी दोरी आहे, परंतु सगळं माझ्यावरती अवलंबून आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम.
प्रभूजी काल तुम्ही एक ऑडिओ क्लिप पाठवली होती नाही का की प्रभुपादांचे कृतज्ञतेचे अश्रू. तर ते मला एवढं काय जास्त प्रभुपादांना जे प्रभुपादांच्या गुरूंचा जो आदेश होता नाही का त्याच्यासाठी त्याच्यामध्ये ज्यांनी बाकीच्यांनी त्यांना मदत. तुमचा आवाज मध्येच बंद होतोय, गायब झाल्यासारखं. आपण कृतज्ञच होतो प्रभू. तर त्या कृतज्ञतेतून कृतज्ञ आपल्यालाच आवाज कट होतोय का सगळ्यांना आवाज कट होतोय? आम्हाला प्रभू येत नाही प्रभू आवाज. तुमचा आवाज मध्येच कट होतोय, बराच वेळ गायब होतोय, काही कळालं नाही तुम्ही काय विचारलं तर. हरी बोल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आवाज नाही आला प्रभूजी? हो, खूप कट झाला त्यामुळे काहीच कळालं नाही. बरोबर, परत सांगतो. ते काल तुम्ही जे ऑडिओ क्लिप पाठवले होते ना प्रभुपादांनी, हा गेलं. गुरु महाराज एका ठिकाणी उभा राहा. कुठे गावी गेलाय का काय? आता येतोय प्रभूजी आवाज? येस. नाही घरीच आहे. एकच मिनिट मी दरवाजा करतो. हलू नका. आता येतोय प्रभूजी? येस. आता ते काल तुम्ही जे ऑडिओ क्लिप पाठवले होते ना प्रभुपादांची कृतज्ञतेचे अश्रू, तर त्याच्यामध्ये आता मला एवढं जास्त काय कळलं नाही, फक्त एक गोष्ट दिलं होतं त्याच्यामध्ये येतोय आवाज प्रभूजी? हा, एक गोष्ट कळाली. काय कळाली? की प्रभुपादांना त्यांच्या गुरु महाराजांनी जो आदेश दिला होता त्याच्यामध्ये हे सगळ्या डिवोटींनी त्यांना हेल्प केली, त्याच्याबद्दल त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले कृतज्ञतेचे. येस. तर त्याच्याबद्दल ते पूर्ण ऑडिओ क्लिप काय मला एवढे कळलं नाही, ते जरा समजून सांगा. आणि दुसरा प्रश्न असा होता की आता जर भौतिक कार्यामध्ये आपल्यासाठी एखाद्याने मदत केली, आपल्यासाठी भरपूर लोक रोज मदत करत असतात, तर त्याच्यामध्ये आपण कृतज्ञता सोडा पण आपण कृतज्ञच होतो, तर मग त्या कृतज्ञतेतून कृतज्ञतेकडे कसं गेलं पाहिजे त्याच्याबद्दल समजून सांगा. हरे कृष्ण. तेवढंच होतं त्या क्लिप मध्ये ऍक्च्युली. प्रभुपादांची देखील कृतज्ञता ही त्या प्रभुपादांच्या शिष्यांबद्दल पण होती आणि आपल्या गुरु महाराजांबद्दल पण होती. आणि प्रभुपादांची त्याच्यातून ह्युमिलिटी, विनम्रता पण कळून येते. ते म्हणतात की माझं काहीच नाहीये याच्यामध्ये, तुम्ही सगळे माझ्या गुरु महाराजांनी पाठवले तुम्हाला मला मदत करायला. गुरु महाराज नसते तर तुम्ही आलाच नसता. तुम्ही सगळे माझ्या गुरु महाराजांचे प्रतिनिधी आहात. ज्यांनी श्रील प्रभुपादांची लीलामृत वाचले त्यांच्या लक्षात येईल की असे बरेच प्रभुपादांच्या जीवनामध्ये असे बरेच घटना आहेत जिथे लोक येतात, प्रभुपादांची प्रशंसा करतात. प्रभुपाद पहिलं वाक्य म्हणतात, मी काहीच केलेलं नाही, सगळे माझ्या गुरु महाराजांच्यामुळे होते. सदैव विनम्र असायचे प्रभुपाद. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. विनम्रता हा पहिला गुण असला पाहिजे भक्तामध्ये. कृतज्ञता आपोआप त्याला फॉलो करते. विनम्रताच नसेल तर कृतज्ञता येणारच नाही. बऱ्याच लोकांमध्ये विनम्रताच नसते आणि विनम्रतेचा मुख्य अर्थच प्रभुपाद हे सांगतात की सगळं भगवंतांचं आहे, माझं काहीच नाही, ह्याच्यावरती ठाम विश्वास असला पाहिजे. मग ते व्यक्ती असो, पैसा असो, कल्पना असो. बऱ्याच लोकांना गर्व असतो, अहंकार असतो. मी सांगितलेलं, माझी आयडिया होती, मी सांगितलेलं की नाही तुम्हाला. बऱ्याचदा हे आपण पाहतो की जेवढं जास्त ज्ञान तेवढा जास्त अहंकार, तेवढी कमी विनम्रता, हो की नाही? ऍक्च्युली ज्ञानाने विनम्रता आली पाहिजे, परंतु आजकाल भौतिक जगामध्ये ज्ञानाने विनम्रता कमी होते. दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु जसं म्हणतात की पैसा वाईट नसतो, पैशाचा उपयोग करणारा माणूस वाईट असतो. तसंच ज्ञान वाईट नसतं, ज्ञानाचा उपयोग करणारा अहंकारी माणूसच वाईट असतो. तो अहंकारच घालवला पाहिजे. आणि
वेगवेगळ्या शस्त्राने, शब्दाने, अस्त्राने तो अहंकार घालवायचा प्रयत्न केला पाहिजे. नाही गेला तर शेवटी मग भगवंत आहेतच, गदा घेऊन येणार आहेत घालवायला. होय नाही? असुराचं पहिलं लक्षण असतं अहंकार, भक्ताचं पहिलं लक्षण असतं विनम्रता. 16व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या वाचतो आपण. असुराचं पहिलं लक्षण काय सांगितले 16व्या अध्यायामध्ये? 4था श्लोक. दंभ. दंभ. दंभ जोपर्यंत जात नाही, दंभो दर्प अभिमानश्च क्रोध पौरुषम एवच, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. सगळे पौरुषचा पण अर्थ तोच होतो ऍक्च्युली. चिडचिड करणे, मी महत्वाचा आहे. दंभो दर्प अभिमानश्च क्रोध पौरुषम एवच. असुरी प्रवृत्तीचे झालोय आपण ऍक्च्युली. काहीतरी नवीन शिकून येतो आणि ते ज्ञान आले की अजून अभिमानी होतो, अजून गर्व येतो. सो बॅड ऍक्च्युली. जे खरे ज्ञानी लोक असतात ना, ते सदैव विनम्र असतात. सदैव 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 विनम्र असतात. जरी स्ट्रॉंग बोलत असले तरी विनम्र असतात. प्रभुपाद कधी कधी रास्कल म्हणतात, बदमाश, हरामखोर, तरी त्यांच्यातली विनम्रताच दिसते आपल्याला. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ही विनम्रता कल्टिवेट करणे आपल्यामध्ये. त्याच्यासाठी ज्ञान खूप महत्वाचं आहे. कुठलं ज्ञान महत्वाचं आहे? हे ज्ञान महत्वाचं आहे की भगवंत श्रेष्ठ आहे. सुरुवातीला आपल्या प्रभुपाद आपल्या सुरुवातीच्या चळवळीमध्ये हे सारखं सांगायचे, अहंकार गेला पाहिजे, विनम्रता आली पाहिजे, अहंकार गेला पाहिजे, विनम्रता आली पाहिजे. लोकांना वाटायचं विनम्रता म्हणजे स्टाईल मारणे, हरे कृष्ण प्रभूजी असं. मग बघ, प्रभुपादांचे काही शिष्य डायरेक्ट प्रश्न विचारायचे का, जसं काल दुपारी आपण वाचत होतो ना, एका शिष्याने प्रश्न विचारला, एक्झॅक्टली विनम्रता म्हणजे काय? आम्ही तर एवढे विनम्र वागतोय तुमच्यासोबत, तुमच्यासाठी कार घेऊन येतोय, दार उघडतोय, स्वच्छ करतोय, खुर्ची आणतोय. प्रभुपाद म्हणाले विनम्रतेचा एकच अर्थ असतो, हे जाणणे की सगळं भगवंतांचं आहे, तुझं काहीच नाही. जोपर्यंत हे डोक्यात शिरलेलं नाही तोपर्यंत विनम्रता नाहीच आहे. सगळा ढोंग आहे, सगळं भगवंतांचं आहे, माझं काहीच नाही. अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्वम प्रवर्तते. हे डोक्यात शिरलं पाहिजे. हे ज्याच्या डोक्यात शिरतं ना, त्याच्या मनामध्ये अहंकार येऊच शकत नाही. सगळं भगवंतांचं आहे म्हणजे माझ्या समोर, ज्याच्या समोर मी स्टाईल मारतोय अहंकाराने, तो पण भगवंतांचा आहे. त्याच्या समोर मी माझा अहंकार दाखवून करू काय? हे पाश्चात्य देशामध्ये ऍटलिस्ट लोक बाह्य स्वरूपात का होईना खूप विनम्र वागतात. हे इंडियामध्ये तेवढं पण बघायला मिळत नाही आपल्याला. रस्त्यात कोणी पण धक्का मारून जातो, निदान मागे वरून सॉरी पण म्हणायची त्याची इच्छा नसते. आणि जे लोक थोडीशी पॉवर येते त्यांच्या अंगात, ते तर लोक काय बघायचीच गरज नाही. मग परवा एक मी कोणीतरी व्हिडिओ पाठवलेला बघत होतो. रॉंग साईडने IPS ऑफिसर जात होता, IAS ऑफिसर, रॉंग साईडने, डिवायडरच्या त्या बाजूने, आणि त्याला थांबवल्यावरती शिव्या, उलट्या शिव्या तोच देत होता, मी सरकारी अधिकारी आहे, तुम्हाला दिसतंय की नाही, कळतंय की नाही. हे भारतीय लोकांमध्ये हे रक्तात असल्यासारखं वाटतं कधी कधी. अहंकार, दंभ, दर्प, अभिमान, पौरुष्य, खूप वाईट अवस्था आहे. लोकांना सोबत राहायला, अशा शुद्ध भक्तांच्या सोबत आपण राहायला शिकलं पाहिजे, जिथे आपण हे आपल्यामध्ये, आपल्या मुलांमध्ये कल्टिवेट करू शकू. मी जेव्हा, मला एक इन्सिडेंट आठवतो, तुम्हाला मी सांगतो, कारण त्या भक्तांना परफेक्टली कळालं मी समजावून सांगितल्यावर. एक 10 गुंठ्याचं व्हेजिटेबल गार्डन केलेलं आम्ही उडपीत असताना, आणि गायी होत्या 50, आणि वेगवेगळे आम्ही प्लॉट्स केलेले, 10-12 प्लॉट्स केलेले, गायींना वेगवेगळ्या प्लॉट्स मध्ये चरायला सोडायचो. आणि इकडचं गेट तिकडचं गेट कधी लक्षात राहायचं नाही, गेट उघडा आहे, घरी आलो गेट तसंच राहिलं.
आणि जे प्रभूजी गायींना घेऊन जायचे त्यांची जबाबदारी असायची की हे धान्यामध्ये भाजीपाल्यामध्ये वगैरे गायी जाऊ नयेत याची थोडीशी जबाबदारी घेणे त्यांची जबाबदारी असायची. परंतु त्यांच्या पण हातात ते नसायचं, माहिती असायचं आम्हाला, कारण 50 गायींना सांभाळायचं म्हणजे एखादं गेट उघडा असेल, हो 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 म्हणूपर्यंत हात जाऊन कधी खाऊन टाकेल, धुडकूस घालू शकतील सांगता येत नाही. आणि असंच एक दिवस झालं, खूप मेहनतीनं ऍक्च्युली सगळं उगवलेलं, भेंडी, वांगी, कारलं, अमेझिंग, आणि सगळ्या गायी घुसल्या आतमध्ये, त्याच्यामध्ये सगळा धुडकूस घातला, सगळी वाट लावल्यासारखी केली. मग साहजिकच थोडासा क्रोधामध्ये मी बोलत होतो, पण एवढा पण क्रोध आलेला नव्हता. परंतु जे भक्त त्याला ते गायी घेऊन गेलेले ते जेव्हा एक्सक्यूज द्यायला लागले की माझी जबाबदारी नाही, मला काय माहिती, मी काय बघितलेलं काय असं वगैरे, तेव्हा माझा क्रोध अनावर झाला. पण तरीही मी त्यांना काही बोललो नाही. त्यांना मी एकच वाक्य म्हटलं, प्रभूजी म्हटलं, माणसाने सॉरी हे आपली चूक असल्यावरच म्हणायचं नसतं. माणसाने सॉरी हे समोरच्याला वाईट वाटतंय म्हणून म्हणायचं असतं. आपली चूक असो नसो, समोरच्याला चांगलं वाटावं म्हणून सॉरी म्हणायचं असतं. इंग्लिशमध्ये बघा, एखाद्या घरात मेलेला असेल तर तिथे गेल्यावर इंग्लिशमध्ये म्हणतात आय एम सो सॉरी. मला हे पहिल्यांदा इंग्लिश जेव्हा मी शिकत होतो तेव्हा कळायचं नाही की का सॉरी कशाला म्हणतात. तुमच्यामुळे थोडीच तो मेलाय, परंतु त्याच्या मागे भावना ही असते की तुम्हाला दुःख होतंय, त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय. ही सहानुभूती जिथे व्यक्त होते तिथे मग तो अहंकार येत नाही, कृतज्ञता आपोआप येते. ही आपल्यामध्ये आपण सवय लावून घेतली पाहिजे की समोरच्याला दुःख होतंय म्हणून मी त्याच्याबद्दल सॉरी म्हटलं पाहिजे, सहानुभूती दाखवली पाहिजे. असं नाही की माझी चूक असल्यावरच दरवेळी म्हटलं पाहिजे. आणि ही जेव्हा तुम्हाला सवय लागेल ना, तेव्हा तुम्ही तुमची चूक असल्यावर आपोआप म्हणायला लागता. किंवा कुणी तुमच्यासाठी काही चांगलं केलं तर लगेच आपोआप मनामध्ये भाव यायला लागतात. इट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हे बेसिक्स असतं. ऍक्च्युली ह्या गोष्टी लहानपणी लहान मुलांना शिकवल्या पाहिजे. दुर्दैवाने आपण ते शिकवत नाही, कारण आपल्याच अंगात नाही आहेत ते गुण. आणि त्या एका वाक्याचा त्या प्रभूजींवर इतका प्रभाव झाला. मला आजही, परवा पण एकदा फोन केल्यावर मला सांगत होते की प्रभूजी ते वाक्य मी कधीच विसरणार नाही, आणि त्याचं मी खूप पालन करतोय आजकाल. पूर्वी मला सवयच नव्हती म्हणाले सॉरी म्हणायची, आता मला खूप सवय लागली सॉरी म्हणायची. त्यांना ते लागलं ऍक्च्युली. त्यांना ते पण सिच्युएशन टाळण्यासाठीच ऍक्च्युली एक्सक्यूज देत होते, माझी चूक नाही, मी मागे होतो वगैरे वगैरे. ते काय रागाने म्हणत नव्हते ते पण त्यांना पण लक्षात आलं की मी त्यांना रागवत नाहीये, मी त्यांना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मग त्यांनी ते लक्षात ठेवलं. हे संस्काराच्या गोष्टी असतात. दुर्दैवाने आपल्यावरती झाल्या नाहीत, आता प्रभुपादांच्या कृपेने थोड्याफार प्रमाणात होत आहेत. हे संस्कार कशा होणार? संस्कार जर आपण अशा शुद्ध भक्तांच्या संघात राहिलो, हे शिकायला लागलो तरच होणार, नसेल तर कसे होणार? हो की नाही? आणि ह्याला कंटिन्युअसली हॅमरिंग लागतं. कंटिन्युअसली हॅमरिंग लागतं. बऱ्याच जणांना वाटतं की आमचा मुलगा जो आहे कृष्ण चैतन्य प्रभू, त्याच्याकडून काही चुकाच होत नाही. हजारो चुका होतात. त्याला रागवलंय, मी मारलंय, समजावून सांगितलंय. हे ऍज अ आई वडील ही आपली खूप मोठी जबाबदारी असते, मुलांना या चांगल्या संस्कारामध्ये आणणे. आता आपण आता 40-45 झालो, 50 झालो, आपल्यातच नाही आहेत ते संस्कार. आता आपण कसे शिकायचे? काही लोक म्हणतात शिकायचं वय गेलं प्रभूजी. शिकायचं वय कधीच जात नसते. आता देखील तुम्ही शिकू शकता, काहीच अवघड नाहीये. भौतिक असो, आध्यात्मिक असो, जो कोणी आपल्याला मदत करतो, ज्याला कुणाला आपल्यामुळे त्रास होतो, तिथे या भावना व्यक्त कराव्याच. आपण न चुकता कराव्यात. समोरच्याला बरं वाटतं. समोरचा नालायक असू दे, हरामखोर असू दे, कितीही तुमचा अजात शत्रू असू दे, चूक तुमची असेल तर तुम्ही त्याला सॉरी म्हटलं पाहिजे. त्याने मदत केली असेल तर तुम्ही त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे.
प्लीज म्हटलं पाहिजे. प्लीज तर आपल्या भारतात नाहीच आहे, अस्तित्वातच नाही. हो की नाही? हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण दरवेळी. आणि मी माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही, परंतु कालच माझी चर्चा चाललेली हरीश प्रभूंची, आणि हरीश प्रभू मला म्हणाले, प्रभूजी तुम्ही सॉरी खूप म्हणता हो, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही काय मला सारखं सारखं सॉरी म्हणता? म्हणजे जे आहे ते आहे, सवय लावून घ्यायची आपण याची. बऱ्याच जणांना आश्चर्य वाटतं, 2 मिनिटं जरी उशिरा क्लास झाला तरी मी सॉरी म्हणतो. हरीश प्रभू मला परवा म्हणत होते, तेवढं त्याच्यासाठी सॉरी म्हणायची काय गरज आहे प्रभूजी? ह्या सवयीचा प्रश्न असतो. ही सवय जर गेली आपली, तर मग आपण उद्धटपणे अहंकारी वागायला मग मागे पुढे बघत नाही. आपण चहा कॉफी का टाळतो? त्याच्यात काही चुकीचं नाहीये, पण मनाचा कंट्रोल राहावं म्हणून टाळतो ना. तसंच छोट्या छोट्या किती पण क्षुल्लक गोष्ट असू दे, आपण प्लीज, सॉरी, थँक्यू म्हणायला सुरुवात करायचं आजपासून. किती पण छोटी गोष्ट असते, आणि किती पण छोटा माणूस असू दे, तुमचं 2 वर्षाचं पोरग पण असू दे, त्याला जरी पाय लागलं तरी त्याला वरून तुम्ही सॉरी म्हणायचं. याचं ट्रेनिंग स्वतःला लावून घ्यायचं आपण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण.